लोकसभा सोडली पण विधानसभेसाठी सज्ज, मनोज जरांगे यांची घोषणा. लोकसभा निवडणुकीत मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी उमेदवार दिले नाहीत. आपण राजकारणात नाही, लोकसभा निवडणुकीत कोणाला उभे केले आहे, कोणाला पाडा हे देखील मी सांगितले नाही, पण त्याचा गैरअर्थ काढू नये. मी व समाजाने कोणाला पाठिंबा दिलेला नाही. आम्ही एक पण अपक्ष उमेदवार राज्यात उभा केलेला नाही, परंतु विधानसभेसाठी सर्व 288 जागावर उमेदवार देणार आहोत, असे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले. मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदान केंद्रावर दाखल झाले. छत्रपती संभाजीनगर येथून परभणी लोकसभा मतदारसंघातील शहागड येथील गोरी गांधारी मतदार केंद्राकडे जरांगे पाटील आले. आजारी असल्यामुळे ते रुग्णवाहिकेमधून मतदान केंद्रावर आले. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की लोकसभेला उमेदवार दिले नाही, मात्र आम्ही विधानसभेच्या तयारीला लागलो आहोत. विधानसभेला 288 मतदारसंघात आम्ही उमेदवार उभे करणार आहोत. विधानसभेला मराठ्यांचा एक वेगळा पक्ष म्हणून स्थापन होईल का? नाही, त्याच्याबद्दल आम्ही विचार नाही केला. परंतु जर नाही दिलं तर मात्र विधानसभेची तयारी आम्ही 1 महिन्यापासून सुरू केली. हेही सांगायला काय हरकत नाही. 1 महिन्यापासून सगळ्या मतदारसंघात मराठ्यांच्या पोरांनी तयारी सुरू केली. दलित बांधवांच्या पण केली, मुस्लिम बांधवांच्या पण केली, लिंगायत बांधवांच्यांनी पण केली. आम्ही तयारी करायला लागलो. नाविलाज आमचा जर धोका दिला बरं, जर यांनी सगळ्या सोयऱ्याची अंमलबजावणी आणि मराठा आणि कुणबी एकच याची जर अंमलबजावणी कायद्याची केली तर राजकारणात आम्ही जाणार नाही. मी आज नाही म्हणते, 7-8 महिन्यापासून म्हणते राजकारण आपला मार्ग नाही, पण नाही दिलं तर नाविलाज आम्हाला देणारं बनावं लागतं. त्यांना जे वेगळं आरक्षण दिले त्याचा अजून काही झालेलं अंमलबजावणी वगैरे काय होताना दिसत नाही. होणारच नाही, ते टिकणारच नाही. कारण इंदिरा साहनीचे जजमेंट सांगताय की ते 50% वरती जातात. पण काही आमदार बदलतात. कालपासून बघितलं मी जरा, इकडे बी काही भाषणं ठोकायला लागलेत. 10% दिले. तुला माहिती आहे किती हाल चालले पोरांचे? नोकर भरतीत पोरांना उपयोग नाहीये. मी बरंच 15 दिवस सांगून सरकारला 15 दिवस भरती वाढवली. सारथीचे पोर आत्ताही बोंबलतात की जे एमपीएससी करतात त्यांना आणखी न्याय नाहीये. कारण त्यांचा 8 महिन्याचे 11 महिने करायचा GR सरकारनं काढलेला असताना त्यांना न्याय नाही. आता ह्या नोकर भरतीत एकालाही त्याचा उपयोग होत नाही.